आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले, ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकारा संगे जन बिघडले, जन बिघडले संजीवक झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अगं ते नाहीत का वर्धेच्या अशोकची बंग निरंजनाताई, सरपंचानं काहीतरी जुगाड केलंय आणि आता ते त्याच्या वावरात आणि आपण इकडे आपल्या चावडीवर, असं डायरेक्ट बोलणं होणार आहे म्हणले. नमस्कार अशोकजी. नमस्कार ताई. त्या 9 मुद्द्यांना, त्या 9 तंत्रांनाच आम्ही नवदर्शन असं म्हणतो. स्वावलंबी संजीवक शेतीचं 4थं महत्त्वाचं आपलं सूत्र आहे नगदी अनेक. 5वं तंत्र जमिनीच्या उताराप्रमाणे पिकांची निवड आणि जागा ठरवायची. जास्त उतार ज्या भागात असेल वरचढ जमिनीवर, तिथे थोडी हलकी पिकं, हलक्या जमिनीत येणारी पिकं घ्यायची. मोठ, उडीद, मूग, चवळी, तीळ, राजगिरा अशा तऱ्हेची. आणि जी खालभागातली जमीन किंवा भाग आहे त्या ठिकाणी आपण थोडी दीर्घकाळची पिकं, तूर, कापूस, सोयाबीन अशा तऱ्हेने जमिनीच्या उताराप्रमाणे आपण पिकांची निवड आणि जागा ठरवून शेती करायची. या मागच्या शेतात आपण मध्ये मध्ये 30 फुटावर आंबे पण लावलेले, 30-35 फुटावर. मग तूर आहे आपली आडवी मोठी झाडं आपण बरोबर कंटूरमध्ये लावलेली आहे. तूर आपण कंटूरमध्ये लावली आणि त्याच्यामध्ये परत आपण झेंडू पण तोच कंटूरमध्ये लावला. म्हणजे उताराच्या आडव्या दिशेने आपण ती लागवड केलेली आहे सगळी. आपलं 6वं दर्शन मातीच्या प्रकाराप्रमाणे पिकांची आपली निवड व्हायला हवी आणि जागा ठरायला हवी. ते बऱ्याच वेळा जमिनीच्या उतारासोबत येतं. जमिनीचा उतार खाल भागाकडे सामान्यपणे जमीन थोडी भारी असते, माती जास्त असते. वर भागाकडे जमीन कमी, माती कमी असते, त्यामुळे ओलावा कमी दिवस टिकतो. म्हणून वरच्या भागामध्ये जमिनीचा प्रकार आणि उतार पाहून आपण पिकांची निवड करणं हे सोबत जायला हवं. आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पिकांच्या उत्पन्नात त्यामुळे बराच फरक पडतो. ज्या जमिनीच्या प्रकारात कापूस फार चांगला येणार नाही त्या ठिकाणी उलट मोठ फार चांगला येतो. म्हणून जमिनीच्या मातीच्या प्रकाराप्रमाणे पिकांची निवड आणि जागा आपण ठरवायची. जमिनीत, काळ्या जमिनीत जर आपल्याला ऊस, कांदा व्यवस्थित येतो, त्या जमिनीत जर आपल्याला भुईमूग लावला तर काळ्या जमिनीत व्यवस्थित येत नाही. येतो, त्याचा पाला खूप माजतो, पण उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि जर पुढं काढायच्या वेळेला आपल्याला पाऊस जर असला ना तर काळ्या जमिनीत अवघड पडतं काढायला, कारण सगळ्या चिखलानेच भरलेले असतात शेंगा. बरं, जर त्या विकायच्या असतील तर त्या मातीमुळं आपल्याला जेवढे पाहिजे पैसे तेवढे मिळत नाहीत. भाव मिळतो, पाहिजे भाव तेवढा मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी, जर नाही काढल्या तर त्याला कर येतात, नाही तर मग जाग्यावर कुजून जातात. त्याच्यामुळं ती काळ्या जमिनीत शेंगा बिंगा येत नाहीत. जर पांढऱ्या जमिनीत आपण तांबटपोटी जर जमीन असेल ना, जर त्यात आपण शेंगा केल्या तर ती ओलं असलं तरी त्याला माती चिकटत नाही. उपटलं, झटकलं की माती पडून जाते. तर ती
लाल जमिनीत जर आपण खडकाळ जमिनीत किंवा लाल जमिनीत जर भुईमुगाचं पीक घेतलं ना तर मग ते बरं पडतं पावसाळ्यात. जमिनीच्या प्रकाराप्रमाणेच आपल्याला नियोजन करावं लागतं पिकाचं. 7वं दर्शन, पिकांच्या वेगवेगळ्या उंचीप्रमाणे पिकाची सरमिसळ आणि जागा ठरवावी. उदाहरणार्थ मूग आणि उडीद अगदी खाली राहतो, मोठ अगदी खाली राहतं, उंची कमी असते. पण तीळ, राजगिरा, तूर यांची उंची जास्त असते. त्यामुळे पिकांची जी आपण एकमेकाशी शेजार धर्माप्रमाणे सरमिसळ करू, मिश्र पिकं लावू, आंतरपिकं लावू, त्या सर्वांमध्ये पिकांच्या उंचीचा विचार करून ते परस्परांना मारक किंवा दाबणारे ठरणार नाहीत, उलट पूरक ठरतील अशी सर्व पिकांची रचना उभी करावी. एकाच्या सावलीला दुसरं पीक येत नाही, म्हणून मग आपल्याला जे पीक आपण प्लॅन करू ते एकमेकांचं ऊन घेणार नाही, सूर्यप्रकाश रोखणार नाही, याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. मग त्यानुसार तुम्ही जे मध्ये पिकं लावणार आहे त्याची उंची साधारण मुख्य पिकाच्या पेक्षा जास्त मोठी नको व्हायला, जेणेकरून मुख्य पीक आपलं मार खाईल. कारण शेवटी आपल्याला थोडेफार पैशाची गरज आहे, तर शेतातून पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला नगदी पिकं करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना. मग नगदी पिकाच्या बरोबर जी आम्ही पिकं लावणार ती त्याला जर ओव्हरलॅप केलं, त्याच्यावर जर गेलं तर मग मुख्य पीक मार खाऊ शकतं. म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर करण्याच्या दृष्टीने आपल्याला पिकाचं किती वाढणार आहे, तुमचं अंतर कॅनॉपी किती होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला प्लॅन करावं लागेल. आणि आपलं 8वं दर्शन आहे पिकांचा कालावधी. वेगवेगळ्या पिकांच्या कालावधीमध्ये खूप तफावत असते. मूग 2.5 महिने 3 महिन्यात सुरू होतो आणि संपतो 3.5 महिन्याच्या आतच. आणि तूर किंवा कापूस जानेवारी फेब्रुवारीपर्यंत 6 महिन्याच्या वर चालतो. असं वेगवेगळ्या पिकांचा हा जो कालावधी आहे त्या कालावधीला लक्षात घेऊन आपण पिकांची सरमिसळ आणि शेतामध्ये आखणी आणि जागा ठरवावी. म्हणजे ते एकमेकाला मदत करणारे ठरतील, एकमेकाला मारक ठरणार नाही. कालावधीच्या हिशोबाने एक गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण कापूस आपलं खूप महत्त्वपूर्ण नगदी पीक आहे. कापूसमध्ये मूग आणि उडीद सारखे पीक घेणं इष्ट आहे, कारण कालावधीच्या हिशोबाने ते 2 किंवा 3 महिन्यामध्ये निघून जातात, जागा खाली होते, डवरा पण करता येते. पण बरेच लोक नगदी पीक म्हणून कापसाचं मध्ये पण सोयाबीन घेतात. आणि आमचा स्पष्ट अनुभव आहे की सोयाबीन कारण ऑक्टोबरमध्ये निघते तो कापूसला मार देते, तो म्हणून कापूसचे 2 तासामध्ये सोयाबीन घेणं इष्ट नाही. आणि तसंच आपण तीळ आणि राजगिरा का बरं कापसाच्या पिकासोबत हिरवा घेत आहो आणि मूग सोबत घेत नाही आहो? कारण तुम्हाला लक्षात आहे की मूग 2 महिन्यामध्ये निघून जाणार किंवा 2.5 महिन्यामध्ये निघून जाणार, पण तीळ आणि राजगिरा उभं राहणार. तर मूग निघाल्यानंतर आपण कापसाच्या मध्ये डवरा कसा करणार जर तीळ आणि राजगिरा उभं राहणार तर? म्हणून आपण कापसाच्या तासमध्ये तीळ आणि राजगिराचा हिरवा घेतला. दीर्घ मुदतीच्या पिकांच्या मध्ये अल्प मुदतीचं पीक आलं तर जोपर्यंत दीर्घ मुदतीचं पीक पूर्ण जागा भरत नाही, जागा रिकामी असते, तेवढ्या वेळामध्ये अल्प मुदतीचं पीक वाढून निघून जागा रिकामी करून देईल आणि पुढच्या दीर्घ मुदतीच्या पिकाला ती जागा वापरता येईल. तर पिकांची उंची आणि कालावधी यांचा असा आपण समवाय घालावा. जर मध्ये मध्ये पीक घेतलं तर आपल्याला तेवढे पैसे आपल्याला भांडवल वापरायला होतं, भांडवल वापरायला होतं. मग शेवटच्या पिकाचा आपल्याला तेवढा फायदा मिळतो की बाबा पुढच्या पिकाला हे पिकाचं काढायचं, दुसऱ्या पिकाला घालायचं, असं शेतकऱ्यांचं चालत असतं ना. पिकाचं कालावधीनुसार म्हणजे काही पिकं आपल्याकडे असं आहे की ती नंतर आपल्याला मिळेल, म्हणजे त्यांचा वेळ कालावधी जास्त आहे त्याचा पूर्ण. मग आपण असं करू शकतो की उदाहरणार्थ तुरीचंच आपण आता इथं बोलतोय, तर तुरीच्या शेतामध्ये तूर वाढायला किती वेळ लागणार आहे, तर त्या काळामध्ये दुसरं एखादं पीक, मध्ये अंतर खूप आहे तर दुसरं एखादं पीक आपण काढू शकतो त्या काळामध्ये. मग मध्ये आम्ही त्याच्यात भाज्या घेऊ शकतो, धने थोडेसे, फुलांची पिकं घेऊ शकतो. अशी वेगवेगळी पिकं घेऊन मग जोपर्यंत तूर मोठी होत नाही तोपर्यंत ती मधली पीक आपण जागा आपण वापरू शकतो. आणि तूर जेव्हा मोठी होईल तोपर्यंत ते रिकामं होऊन जातं आणि तुरीने पूर्ण कॅनॉपी नंतर वाढल्यानंतर ती जागा पूर्ण वापरली जाते. तर कालावधी हा मुख्य पार्ट आहे. जेव्हा तुम्ही मिश्र पिकं आणि भरपूर पिकं एका शेतात करणार आहे तर कालावधीचा नक्कीच विचार करून घ्यावा लागतो आपल्याला. जर एकाच कालावधीची पिकं जर शेजारी शेजारी लावली तर ती नक्कीच एकमेकांना त्रास देणार आहे. त्यामुळे त्यांचं डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन करणं आणि कालावधी आपण शेजारच्या पिकाचा कोणता आहे ते पाहणं हे महत्त्वाचं आहे. आपलं 9वं दर्शन आहे पिकांमधलं अंतर.
पिकांच्या तासामध्ये म्हणजे ओळीमध्ये किती अंतर ठेवायचं, आपल्या शेतामध्ये कोणत्या पिकाची किती वाढ होते हे लक्षात घेऊन मुख्य पिकांच्या मधलं जे आंतरपीक आहे ते अंतर ठरवायचं आणि मध्ये आंतरपीक लावायचं, म्हणजे दाटी होऊ नये किंवा खूप जास्त मोकळं तसंच मोकळं शिल्लक राहू नये हे लक्षात घेऊन अंतर ठरवायचं आहे. आणि त्या शेतकऱ्याला आपल्या अनुभवाने हे अंतर ठरवता येतं आणि ठरवावं लागेल. पिकांच्या ओळीमध्ये अंतर ठेवल्यामुळे शेजार म्हणजे समजा तुरीची झाडं जर 2 असतील तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवलं तर त्या झाडालाही बरं सगळं पोषण व्यवस्थित भेटतं, झाडाची उंची ही बरोबर प्रमाणात वाढते, त्याला शेंगा वगैरे भरपूर प्रमाणात लागतात. 2 पिकांमध्ये जर तुम्ही अंतर व्यवस्थित नाही ठेवलं तर पुरेसा सूर्यप्रकाशाचा वापर होत नाही. तो पुरेसा वापर व्हावा म्हणून आपल्याला हे माहीत पाहिजे की 2 पिकं किती वाढणार आहेत आणि त्यांची कॅनॉपी केवढी मोठी होणार आहे. कॅनॉपीनुसार आपण अंतर जर मॅनेज नाही केलं तर ते एकमेकांच्या झाडं जातील आणि साहजिकच कुठल्या तरी ते पिकाला एकाला उत्पन्न कमी येईल. म्हणून मग शेतकऱ्यांना ते मिश्र पीक करताना हे माहीत असायला आणि आम्ही ते करतो प्लॅन करताना की मुख्य पिकाची कॅनॉपी केवढी होणार आहे आणि त्याच्या शेजारी जे पीक लावलं आहे ते किती उंचीचं आणि त्याच्यात जाणार आहे का हे प्लॅन करूनच करावं लागतं. आणि पुरेसा अंतर व्यवस्थित अंतर ठेवणं हे त्यातलं खरं कसोटीचं काम आहे. ते जर तुम्ही सुरुवातीला जर माहीत असेल तुम्हाला तर मग सोपं जातं आणि त्याचा फायदा नक्की होतो आपल्याला. अशा प्रकारे ही आपली 9 दर्शनं आहेत. शेवटचं जे अंतर्दर्शन म्हटलं ते खऱ्या अर्थाने द्विअर्थी आहे. हे सर्व आपल्याला मनामध्ये अंतर्गत करून अंतर्भूत करून आपली शेतीची संपूर्ण आखणी तपशिलात करायची. नवदर्शनं याला म्हटलं कारण हे 9 आहेत दर्शनाचे मुद्दे आणि तसंच एक काही प्रमाणात नवदर्शन आहे. सर्वस्वी काही अगदीच नवं मांडलेलं असं नव्हे, पण त्या बऱ्याच गोष्टी काही नव्या आहेत आणि त्या सर्वांची एकत्रित गुंफण करून हे नव्याने मांडलेलं आहे. आणि हे प्रत्यक्षात शेतावर उतरवता येतं. आम्ही स्वतः आमच्या शेतकऱ्यांनी सर्वांनी हे केलं. खरं तर या शेतीची नवदर्शनाची ही संपूर्ण संकल्पना निरंजना तुम्हीच विकसित केली, शेतावर आणली, पण त्याचं फक्त मी थोडं भाष्य केलं. यामध्ये शेवटी आम्ही एक अभंग बनवलेला आहे जो हे नवदर्शन अगदी आपल्या अंतरामध्ये गाभ्यापर्यंत पोहोचावा आणि वेळेवर नीट लक्षात राहावा याकरता तुमच्यासमोर म्हणून दाखवतो. फेरून पलटून पिके ही मिश्र, म्हणजे फेरून पलटून पिकं फेरपालट करून आणि मिश्र पिकं. फेरून पलटून पिके ही मिश्र, सर्वत्र डाळी नगदी अनेक, जमीन उतारा माती प्रकारा, पिकांची ही उंची निकालावधीला, अंतरी स्मरूया नवदर्शनाला. आणि नवदर्शन बाबत बोलताना मला एक थोडंसं सोपं करून सांगायचं आहे की जसं मिल्याला माहीत असेल की गणिताचे पेपर सोडवताना आपण थिअरम किंवा फॉर्म्युलाचा वापर करतो आणि त्याच पद्धतीने हे जे नवदर्शन आहे हे आपलं पीक नियोजनचे सूत्र आहे आणि हे नियोजन आपल्याला जमिनीवर उतरवताना खूप सोपं जाते. हे सर्व नवदर्शनचे सूत्र आपल्या दिमागात असले तर. तुमच्या शेतात तुम्ही 35-40 पिकं घेऊन राहिले आणि इकडं तेच पेरायला 40 दिवस जातील आणि आम्हाला तर मजूर बी भेटत नाही कामाला, तर मग कसं काय जमायचं बा? हा प्रश्न तुमचे एकदम रास्त आहे आणि छान आहे, पण तसं होत नाही काही. कारण तुम्हाला आठवण असेल की आपण कागदावर नियोजन आधीच तयार केलेले आहे, बियाणे पण सर्व तयार करून ठेवलेले आहे आणि जसं आज तुम्ही कापसा किंवा सोयाबीनमध्ये जेवढे दिवस लावतात तेवढेच दिवसमध्ये हे पेरणी होते आणि त्याच अवजाराने होते. तो 1 किंवा 2 दिवसामध्येच हे 35 पिकाची पेरणी शक्य आहे. आणि मुख्य पीक तर घ्यावंच लागेल ना, आणि मग कुठलं पेरायचं याचं कसं काय करायचं? खरं म्हणजे आज तुम्ही जसं कापूस आणि सोयाबीन पेरत तसंच पेरायचं आहे. नुसतं जे आपण मधात जे आंतरपीक आणि मिश्र पीक घेणार आहोत त्याचंच नियोजन करायचं आहे. त्या आपल्या अनुभवाप्रमाणे त्याच्यात दरवर्षी सुधारणा करत जायची. पण ताई, हे एवढं सगळं करायसाठी मजुरी परवडते का? नाही, म्हणजे बायान माणसं भेटत नाही आजकाल मजुरीसाठी कुठल्याच खेड्यात. अहो, माझ्या पार्लर झाडायसाठी बाई भेटून नाही राहिली तर जो काम करल त्याचं तर पायच धरायला लागते, अशी गत आहे. या स्वावलंबी शेतीमध्ये मजुरांचा एकूण ताण, टंचाई आणि गरज
त्या प्रमाणात थोडी कमीच होते. आणि याशिवाय मुख्य पिकांचे आपले पैसे किंवा उत्पादन येण्याच्या आधीच आपल्याला अल्पावधीच्या पिकांचं उत्पन्न मूग उडीद वगैरेंचं दाणेही मिळतात, विकले तर पैसे होतात, जनावरांना कुटार होतं आणि घरी खायलासुद्धा मिळतात. पण पिकं वाढली तर कापणी मळणी याचा खर्च तर वाढेलच ना. पण इकडं तर उत्पन्न डबल होऊन राहिलं ना राजू. पण हे उत्पन्न तुमच्या कापूस आणि सोयाबीनच्या खर्चातूनच निघून राहिलं का नाही? बरं, मा एक प्रश्न आहे. आता एवढी पिकं आपण घेतली तर एवढ्या पिकांवरच्या किडी वाढल्या आणि एवढ्या किडींना काबूत ठेवायचा खर्च बी वाढला, म्हणजे वाढलाच ना खर्च, आहे का नाही? प्रश्न छान आहे अगदी. आणि खरी शेती ज्याला समजते तो हा प्रश्न विचारेल. असं आहे की आपल्या शेतामध्ये या तऱ्हेने या शेतीमध्ये जी पिकांची जैव विविधता उभी राहते आणि त्यामुळे त्यामध्ये मित्रकिडी, इतर मदत करणारे मित्र घटक आणि पक्षी जे किडींचं नियंत्रण करतात, या सर्वांना आपण वाढायला जागा दिल्यामुळे त्यामुळे कीड नियंत्रणात राहते, रोगही नियंत्रणात राहतात. पण एवढं करूनही एखाद वर्षाला विशिष्ट हवामानामुळे कीड आलीच आणि मर्यादेपलीकडे वाढली, एखाद दोन पिकांचं नुकसानही केलं किंवा संपूर्ण ती हाताबाहेर गेलीत, तरी पण आपली उरलेली जी इतर अनेक पिकं आहेत ती त्यांची जागाही भरतात आणि नुकसानीची सुद्धा भरपाई करून देतात. हीच यामधली महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. पिकांची विविधता, त्यामुळे होणारी नुकसानीची भरपाई आणि चिंता शेतकऱ्याला मुळीच नाही. गेली 2 पिकं तर जाऊ दे, मी बुडत नाही, ही निश्चिती यामधून मिळते. हां, म्हणजे कळलं का? जर आपल्याकडे कीड आली ना तर सर्व पीक एक हाती जाते ना आपलं. पण त्यांच्याकडे तसं होत नाही ना. 30-35 पिकं वेगवेगळ्या वेळी असतात ना त्यांच्या शेतात. मग त्याच्यामुळे एक पीक गेलं तरी दुसरं हातात राहतंय काहीतरी. गारपीट झाली, ओढ झाली तरी पण सगळं एकदम हातातून जात नाही. बरोबर. नाही, गारपीट आली की त्यावेळी जेवढं पीक उभं असेल तेवढंच जाईल ना. नाही, 4 आधी काढले असतील आणि बाकीच्या नंतर येतीलच. हां, हा तर एक प्रकारचा इन्शुरन्सच झाला. हो, हा शब्द खूप बरोबर वापरलाय तुम्ही, इन्शुरन्स. आजच्या बदलत्या हवामानची परिस्थितीमध्ये हे स्वावलंबी शेती हेच उत्तर आहे, कारण हे आपला हाती इन्शुरन्स आहे. कारण तुम्हाला लक्षात असेल की कधी पाऊस खूप कमी येते, खूप जास्त येते किंवा गारपीट होते, तर ज्यांनी एकसुरी लागवड केलेली आहे त्यांचं तो सर्व नायनाट होतो आणि एकदम आत्महत्या चे सारखे प्रकार घडतात. तसं होऊ नये म्हणून स्वावलंबी शेतीमध्ये आपण विविध पिकांवर जे भर ठेवतो त्याच्यात एखादी पीक हातातून गेली तरी दुसरी घरी येते किंवा काही ना काही खाण्याची वस्तू पण घरी आलेली असते किंवा काही ना काही पैसा पण घरी आलेला असतो. तो असं माणूस बुडत नाही. आणि आसमानी जुलमच नाही, सुलतानी जुलूमच्या हिशोबाने जे भावाचे उतार चढाव मार्केटमध्ये होता त्याला पण हे स्वावलंबी शेतीचं नियोजन शेतकऱ्याचा हाती असलेला विमा आहे. हे जास्तच महत्त्वाचं आहे बरं का जग्गू भाऊ. पण आणखी कोणाला काही विचारायचं का प्रश्न? नाही, म्हणजे विचारायला तर लागलच ना. पण आम्ही आधी एक करून पाहतो आणि मग काही प्रश्न पडले तर विचारतो. नाही म्हणजे असं चालेल ना. वा वा, स्वागत आहे. आम्ही तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायला, समाधान करायला नेहमी सोबत आहोत. आणि आता सरपंचांनी ही जी व्हिडिओ कॉलिंगची सोय करून दिलेली आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू शकू. आणि तुम्ही जरूर प्रश्न विचारा, आम्हाला आनंदच होईल. आणि कधी कधी तुम्ही बघू सुद्धा शकाल, आम्ही तुम्हाला जे व्हिडिओ दाखवू त्यामधून. चालतंय. आणि हा उज्ज्वला, तुला जर तुझ्या फेसपॅकसाठी हळद पाहिजे असेल तर आमच्याकडे चांगली हळद तयार झालेली आहे, पाठवू का? हो चालेल ना ताई. कशी भेटेल मला? मी तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते. कुरिअर करता का? आता कुरिअर नाही तर मग याच्या व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घेते का माझी हळद? एक दिवस ते बी होईल आणि तू पाहत राहशील कुरिअरची वाट. नमस्कार तुम्हा सर्वांना मला पण आनंद झाला. नमस्कार. आणि पुढील कामाकरता शुभेच्छा. नमस्कार. कसं वाटलं? आता मला काय वाटून राहिलंय, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील तुम्हाला. आणि अजून काही प्रश्न असतील तुमचे तर आपण एक काम करू शकतो, म्हणजे त्यांना आपण मेल लिहू शकतो. हां, बरोबर. त्यामुळे कुणाला काही शंका असेल काम करताना तर मला लिहून पाठवा तुम्ही, आणि ते आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील. बरोबर का नाही मिल्या? हां. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो
सागराच्या संगे थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला. ज्ञान ज्योती संगे वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले